तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला। हॉटेलमध्येही मिळणार नाही या प्रकारे आपण भाजी बनवली आहे। इतकी सुंदर आणि चविष्ट भाजी आलेली आहे। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही मशरूम मसाला हॉटेलमध्ये खायला जाणार नाही, घरीच खाणार आणि तोही माझ्या हातचा बनलेला। चला तर आपण सुरुवात करूया पनीर मसाल्याच्या रेसिपीला। तर या ठिकाणी आपण घेतलेले आहे मशरूम, अद्रक, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, काजूची पेस्ट आणि अर्धा वाटी दही, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि एव्हरेस्ट मटन मसाला। चला तर गॅस पेटवूयात। तेल घेऊयात। तेल चांगलं तापू द्या। त्यानंतर जिरा आणि मोहरीची फोडणी द्या। जिरा आणि मोहरी चांगली तडतडू दिल्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूयात। ती छानपैकी अशी लालसर झाल्यानंतर त्यात कांदा घालायचा आहे आणि त्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा लालसर झालेला आहे, त्यात आपण आता टोमॅटो घालूयात आणि तोही चांगला शिजवून घेऊयात। टोमॅटोला 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचे। त्यानंतर आपण त्यात मसाले घालूयात, एव्हरेस्टचा मटन मसाला आणि पावभाजी मसाला आणि त्यातच थोडंसं तिखटही घालायचं आहे। मला ज्या प्रकारे स्पायसी हवा आहे तितका मसाला तुम्ही त्यात घालू शकता। आता मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजू देऊयात आपण। त्यात थोडी हळद आणि कोथिंबीर टाकायची आणि आपली ग्रेव्ही छान प्रकारे इथे झाली आहे, शिजून आलेली आहे। त्यात आपण आता दही घालूयात आणि दह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये। चवीप्रमाणे मीठ घालायचे। त्यानंतर आपण जी काजूची पेस्ट करून घेतलेली होती ती आपण यात घालूयात। हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे। ग्रेव्ही थोडीशी शिजल्यानंतर त्यात आपण आता मशरूम घालूयात आणि चांगले त्यांना मिक्स करून घेऊयात। थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकतात आणि आता त्यांना शिजू द्यायचे। या ठिकाणी सुंदर प्रकारे आपले मशरूम शिजलेले आहेत आणि मी त्यामध्ये थोडं पनीरही घालून घेतलंय, तुम्ही स्किपही करू शकता। खूप सुंदर आणि खमंग अशी चव आलेली आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरून घेऊयात आणि चला टेस्ट करूयात। वाह, आईला तर फार आवडली भाजी। वा, वहिनीलाही या ठिकाणी आवडली आणि आता माझी बारी आहे। शाबाश शाबाश ऐश्वर्या, शाबाश। आवडलं? वा, खूप आवडलेली या ठिकाणी आम्हा सर्वांना। आणि मी सोबतच खात आहे उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकरी, एकदम मस्त आईच्या हाताची।